गति धरी भाव अगर से कथा करी प्रेम सहित काले धरियो प्रेम अगर से कथा करियो प्रेम सहित काली धरिए भाव अगर से कथा करिए प्रेम सहित काले धरियो भाव अगर से कथा करियो विराजिए तथा श्री व्यास विराजिए तथा श्री व्यास आइए महाराज आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए रौरतिक्यं प्रतिगृह्यतामः सांब सदाशिवाय नमः शिवमहापुराणग्रन्थराजाय नमः महानिरञ्जन धूपमदीपम प्रतिगृह्यतामः मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजः मंगलं पुण्डरीकाक्षः मंगलायतनो हरिः लौथौती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषयकंठकाळ त्रैलत्रिज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेतुंजळ निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ करपुर गबरा जय देव करपुर गबरा भोळा नैली विशाळा अर्धांगी पर्वती सुपडाच्या माळा विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा वृंदाळा जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू कर्पूर गबरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हल ते उडले ते तो आसुरपण प्राशन केले लीला कंठराम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू कर्पूर गबरा जय देव व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुंजन शुभकारी शतकोटीचे वीर वाजे उच्चारी रघुकुल टिळक रामदास अंतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गबरा जय देव कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि
कर्पूर गौरेण मनोहरेण सुवर्णपात्रो जलसंस्थितेन प्रदीप्तप्रभासो सहसङ्गतेन नीराञ्जनमतुं जगदीशपुरवे वृन्दारमालां कुलतारकाय मन्दारमाला शशिशेखराय दिगम्बरायै च दिगम्बराय ॐ नमः शिवायै च नमः शिवाय ॐ नमः शिवायै च नमः शिवाय। आरती को जल प्रक्षालित कर लीजिए। आरतीला पाणी फिरवून घ्या, जागेहून आरती द्या आणि सर्वजण जागेवर बसा। आरती जली शीतलीकरणं मह श्रीमद शिवमहापुराण ग्रंथराजायै नमः सांब सदाशिवायै नमः कर्पूरनिराञ्जन धूपमदीपम प्रतिगृह्यतामः शिवमहापुराण ग्रंथराजायै नमः वन्दनानां ध्यानानां प्रार्थनानां कि वन्दे देवमुमापतिमसुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पणङ्गभूषणमृगधरं वन्दे पशूनां पतिं कि वन्दे सूर्यशशाङ्कवर्हिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करं कि वन्दे सर्वजगद्विहारमतुलं वन्देऽन्धकध्वंसिनं वन्दे देवशिखामणिमशशिनिभं वन्दे हरेरवल्लभं वन्दे नागभुजङ्गभूषणधरं वन्दे शिवचिन्मयं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करं कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटीजळाळी कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोणतारी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरवे नमः। पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। सब सत्संग की जय। एक भजन से कथा में प्रवेश करते हैं। सभी भक्तगण बैठे स्थानों पर दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए भाव गंगा में गोते लगाते हुए वाणी से भोलेनाथ का आश्रय लेते हुए सभी जन स्थान पर बैठ जाइए। महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे। सभी भक्तगण जरा दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए हरि बोल।
जय जय प्रभु दीन दयाल हरे, जय जय प्रभु दीन दयाल हरे, दयाल हरे महादेव हरे, महाकाल हरे, महादेव हरे। कृष्णेश्वर भगवान की जय हो। महादेव हरे, महाकाल हरे, महादेव हरे, महाकाल हरे, महादेव हरे, महाकाल हरि बोल, महादेव हरे, महाकाल हरे। जय जय प्रभु दीन दयाल हरे, जय जय प्रभु दीन दयाल हरे, महादेव हरे, महाकाल हरे, महादेव हरे, महाकाल हरे, महादेव हरे महाकाल हरे, महादेव हरे महाकाल हरे, महादेव हरे, महाकाल हरे, महादेव हरे, महाकाल हरे। महादेव हरे महाकाल हरे, महादेव हरे महाकाल हरे, महादेव हरे, महाकाल हरे, महादेव हरे, महाकाल हरे। कि नमः कुंज बिहारिणे स्वामी श्री हरिदासाय, गुरुनाम गुरुवे नमः। श्री राधे मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास है, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास, श्री वृंदावन को बास। भक्त भगति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। कि जय जय श्री राधा रमण, जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। सभी भक्तगण जरा दोनों हाथ उठा करके पार्वते पतये हर हर महादेव की जय, माखन चोर भगवान की जय, काशी विश्वनाथ भगवान की जय, द्वादश ज्योतिर्लिंग भगवान की जय, शिव महापुराण भगवान की जय, पिसा देवी माता की जय, बजरंग बली की जय, सदगुरुदेव भगवान की जय, अपने अपने माता पिता की जय। जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगदगुरु तुकाराम महाराज की जय, शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय। श्री राधे। परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर भक्त वांछा कल्पतरु, अकारण करुणा वरुणालय, तड़ीद्विक विनिंदक पीतांबरधारी ललित ललाम लॉमली परिप्लावित,
कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम यद विलक्षणीय स्वस्वरूपात्मकम आदि सत्ता, चित सत्ता, परम सत्ता, परिपूर्ण सत्ता, स्वयं पूर्ण सत्ता, अनामिक सत्ता, अव्याहित सत्ता, अबाधित सत्ता, अखंडित सत्ता, अविरल सत्ता, सर्ग स्थित्यंत कारक, मायात्री त्रिगुण चक्र चालक, पार्वती हृदय विहंगम, विश्वीय अंतिम व्यवस्था, भवबंध विमोचक, रजनी तिमिर छेदक, भगवान श्री आशुतोष शिव शंकर भोलेनाथ की अहेतुकी अनुकंपा से, महती कृपा से, उनका ही दिव्य अतैव पावन चरित्र, अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण और उसका 39वां वर्ष, और उसमें प्रथम बार इस माध्याह्न सत्र में दोपहर 3 से 5:30 बजे इस समय में, कल से ये समय रहेगा कथा का 3 से 5:30, माध्याह्न सत्र में पहली बार भगवान शंकर की कथा का आयोजन हुआ है। आप और हम सब बड़भागी है। कल से जो इस पिसा देवी नगरी में श्री शिव महापुराण कथा रूपी ज्ञान गंगा, ज्ञानवापी, ज्ञान सागर, ज्ञान कुआं, ज्ञान बावड़ी, ज्ञान झरना बह रहा है, इसमें स्नान करने के लिए वारकरी संतों के चरणों के धूलि के मकरंदों का असस्वादन रसस्वादन अमृतपान करने के लिए आप और हम सभी चक्रवाक कारंडक पंजों के रूप में इस ज्ञान सरिता पर, ज्ञान गंगा के तट पर एक भ्रमर के रूप में प्रस्तुत हो रहे हैं। आज कथा का द्वितीय दिवस है, बड़ा ही प्रिय दिवस है। आज की इस मंगलमय बेला में कथा में प्रवेश करने से पूर्व कथा में उपस्थित सभी वेदाध्ययन तत्पर लोग, ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ, वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध, गुणजनी, टालकरी, मालकरी, वालकरी लोग, सभी संप्रदाय के लोग, सभी भक्तों को ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गो माता दी, वारकरी लोकांना रामकृष्ण हरी जय हरी, स्वाध्यायवाल्यांना जय योगेश्वर, नरेंद्र स्वामीचे कोणी भक्त असतील तर श्री गुरुदेव, स्वामी समर्थवाल्यांना श्री स्वामी समर्थ, हरि ओम तत्सद इति। कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो शिव महापुराणाचं महात्म्य। जसं भागवताचं महात्म्य आपण ऐकलंय ना, की धुंदुकारी सारखा पापी जीव भागवत ऐकून तरुण गेला, माहिती आहे ना सर्वांना। मग शिव महापुराण कथा आम्ही का ऐकावी, तर हे सांगताना सूत महाराज 88,000 ऋषींना शिव महापुराणाच्या महात्म्यामध्ये सांगतायत। अतः श्री शिव महापुराणम महात्म्यम द्वितीयोऽध्यायः सुतंवाच। सूत सूत महाभाग धन्यस्त्वं परमार्थवितः, अद्भुतेयं कथा दिव्या श्राविता कृपया हि नः। अघोग विध्वंसकरी मन शुद्धि विधायिनी, शिव संतोष जननी कथेयं न श्रुताद्भुताः। मन शुद्धि विधायिनी, मन शुद्धि विधायिनी, शिव महापुराण की कथा मन को शुद्ध करने वाली है। सुनने मात्र से, ज्यादा पूजा करने की आवश्यकता नहीं, करे तो बड़भागी हो, बड़े अच्छे हैं, कोई बात नहीं, लेकिन नहीं हो सके दिन रात, आप क्या दिन रात पूजा कर सकते हो हमारी जैसी? जो बड़े हम वृंदावन के जो लोग हैं ना, हम वृंदावन वासी, अब तो मैं महाराष्ट्रियन आदमी हूँ लेकिन पूरा वृंदावन का हो चुका हूँ, 7-8 साल में उधर ही रहता हूँ ना, अटल्ला चुंगी में। ये जो हम वृंदावन के लोग हैं ना माताओं, तो हमारे पास में ये झोली माला होती है, झोली माला। ये जितने भी आपको ये वृंदावन के लोग हमारे जैसे जो आस्था संस्कार चैनल पर आपको दिखाई देंगे, ये झोली माला उनके हाथ में होती है। इसमें बड़ी वाली होती है, 108 मणि इसमें होते हैं, और ये जो छोटी वाली हम लेते हैं इसमें 27 होते हैं। इसको 4 बार जब गिन लिया जाए, माने कि 4 बार इसका जप कर लिया जाए ना, तो तब इसकी वो बराबरी करता है। हर भक्त, हर माता बहन, हर मुमुक्षु, हर साधक,
हर प्रेमी ये माला नहीं रह सकता दिन रात हाथ में, ले सकता है क्या? नहीं। धर्म के आभूषण भी नहीं धारण कर सकता, ये भी नहीं पहन सकता दिन रात। हम पहनते तो लोग हमको बाबा जी कहेंगे, लेकिन जो नहीं पहनता है उसने यदि पहन लिया तो उसको क्या कहेंगे? लोक त्याला म्हणतील बाबा करून करून भागला आणि देवपूजेला लागला वाटतं। आता मला सांगायचं आहे का, जे लोक दिवस आणि रात्र भगवान शंकराची भक्ती करू शकत नाहीत, त्यांना फक्त शिवमहापुराण कथा ऐकल्यानेच त्यांचं मन शुद्ध होतं। मन शुद्धी विधायणी, मनाला शुद्ध करणारी आहे म्हणले शिवमहापुराणाची कथा। ज्या लोकांना दिवस रात्र भगवान शंकराची भक्ती करता येत नाही, हिमालयाच्या गुफेमध्ये लोक दिवस रात्र भक्ती करतात शंकराची, हठयोगी आहे। मागे यूट्यूबला एक व्हिडिओ आला, एक कोणते तरी बाबाजी आहेत आणि 100च्या वरती त्यांचं वय आहे। त्यांनी तेलाच्या ऐवजी जी वात आहे ना ती पाण्यानं पेटवली। यूट्यूबवर आहे तो व्हिडिओ यूपीचा। असे महात्मे आहे, दिवस रात्र भगवान शंकराची भक्ती करतात। पण आपल्याला शक्य आहे का ते? आपण संसारिक आणि प्रापंचिक जीव आहोत, ते आपल्याच्यानं शक्य नाही। आणि म्हणून सूत महाराज 88,000 ऋषींना सांगतायत, मन शुद्ध झालं तरच भक्तीला महत्व आहे परमार्थामध्ये। मन शुद्ध नसताना जर का भक्ती केली म्हटले तर ती भक्ती नसून अभक्ती ठरेल, विद्या नसून अविद्या होईल, ज्ञान नसून अज्ञान ठरेल आपलं ते। आणि म्हणून भक्तीमध्ये मनाच्या शुद्धतेला विशिष्ट महत्व प्राचीन अर्वाचीन संतांना आदी करून सगळ्या ग्रंथामध्ये त्याचं दर्शन आपल्याला पाहायला सापडतं। मग जसं भागवतामध्ये धुंदुकारी तरुण गेला, तसं शिवमहापुराणामध्ये कोण तरुण गेला? चांगल्यांकरता कथा आहे ना हो, वांगल्यांकरता आधी आहे म्हटले। यारे लहान थोर, यारे भलते नारी नर, विनाकारण म्हटलं का एकनाथ महाराज? यारे लहान थोर मोठे योगी जपी तपी संन्यासी नोहे ज्यांना यायची इच्छा नाही किंवा ज्यांना येऊ दिल्या जात नाही त्यांनी सुद्धा या आणि शुद्ध होऊन जा। खटनट यावे शुद्ध होऊन या जावे, शुद्ध झाला भाव ज्याचा दुरी नाही देव त्याला। चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याग्रहेण खाती सरपतया चित्त समाधान तरी विष वाटे सोने। 38 अभंगाचा नंबर। ज्याच्या चित्ताला समाधान आहे त्याला विष सुद्धा काही करू शकत नाही, तुकाराम महाराज गाथ्यामध्ये म्हणले। आणि बघ मन शुद्ध करण्याचा काय पर्याय आहे म्हटले? शिवमहापुराण कथा ऐकणे। म्हणजे माझीच ऐका असं नाही, कोणी ज्या महाराजाची तुम्हाला आवडत असेल त्यांची ऐका, चॅनल ऐका, यूट्यूब ऐका, लाईव्ह ऐका, डी लाईव्ह ऐका, जसं तुम्हाला जसं शक्य आहे तसं। पण कथा ऐकूनच मन शुद्ध होतं। कोणाचं झालं म्हटले? सांगितलं, एक किरातांच्या नगरामध्ये देवराज नावाचा ब्राह्मण झाला। आणि तो देवराज नावाचा ब्राह्मण जरी ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला पण ब्राह्मणाचं एकही कर्म त्यांनी केलं नाही। याचा अर्थ असा होत नाही की माणूस वारकरी पिंडामध्ये जन्माला आला म्हणजे त्याला हरिपाठन काकडा येतच असेल, असं काही आवश्यक नाही। ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला असेल म्हणजे स्नान संध्या वगैरे येत असेल, आवश्यक नाही। हा देवराज ब्राह्मण जो आहे सगळे दुष्कर्म करण्यामध्ये लागला होता। ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊनही एकही सत्कर्म त्यांनी केलं नव्हतं आणि एकही दुष्कर्म त्यांनी सोडलं नव्हतं। असा तो देवराज ब्राह्मण। पैसा सर्वस्व आहे असं समजून खूप लोकांकडून पैसे उसने घेतले आणि लोकांचे पैसे वापस दिले नाही। लोकांचं धन लुबाडून घेतलं आणि पापाचा पैसा पचत नाही असं करता करता लोकांचे पैसे घेता 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 त्याला वृद्धत्व प्राप्त झालं। वृद्धत्व प्राप्त झाल्यानंतर जरा अवस्था प्राप्त झाली। म्हणजे जेव्हा जास्ती जरा प्राप्त झाली तेव्हा रोग आणि बिमारी या सर्व कारणानं त्याच्या अंगामध्ये भयंकर ताप निर्माण झाला। आणि त्या तापानं त्याला वाटलं याला आता नीट करायचं आहे, घरात राहून चालणार नाही। म्हणून तो रस्त्यानं पायी निघाला आणि पदयात्रा करत करत एक प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरामध्ये आला। त्या प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरामध्ये भगवान शंकराचं प्राचीन मंदिर होतं। सूत महाराज सांगतायत 88,000 ऋषींना शिवमहापुराणाच्या महात्म्यामध्ये।
आता मंदिर म्हणजे काय याला माहिती नव्हतं, कारण की हा जन्माला येऊन कधी यानं भगवंताचं राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया अभंगाचा नंबर 16 गाथ्यामध्ये. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या 14 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ 15 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये. 14, 15, 16 यानं डोळ्यानं कधी भगवंताला पाहिलं नव्हतं. अरे भजनाचा आवाज आला तिकडून काहीतरी, याला वाटलं काहीतरी फायदा होईल माझा तिथे, म्हणून हा मंदिरात जाऊन बसला. आणि मंदिरात जाऊन बसला, पाहिलं भक्त आहेत, घंट्या वाजवतात, देवाची मूर्ती आहे, अभिषेक चालू आहे, भजन चालू आहे, तरी याचं काही मन तिकडे गेलं नाही. आणि मग चालून चालून दमला होता म्हणून भिंतीला पाठ देऊन असा बसला आणि तिथे त्याला झोप लागली. पण याचं आता भाग्य जागृत होणार होतं, काहीतरी होतं मागच्या जन्मातलं, म्हणून एवढं पाप केलं तरी याला भेटलं ते, म्हणून काहीतरी मागच्या जन्मातलं पाहिजे म्हणलं. आपण इथे येतोय, तुम्हाला इथे यायची सद्बुद्धी आहे, मलाही इथे येण्याची सद्बुद्धी आहे. कमिटीवाल्यांनी मला बोलवलं, यांचंही हे कर्मच म्हणावं लागेल, पुण्यच म्हणावं लागेल. अनेक जन्माचं ते पुण्य जेव्हा जागृत होतं तेव्हा भगवंताची देव दुर्लभ अशी कथा ही पाहायला, ऐकायला आणि मनन पठन चिंतन श्रवण करायला भेटते. अनेक जन्माचा जेव्हा पुण्याचा संचय, जेव्हा पुण्य जागृत होतं, तिथे शिव महापुराणाची कथा चालू झाली. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय, नम शिवाय. म्हणा सर्वजण टाळी वाजवा. हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. कृष्णेश्वर गाइए जरा प्रेम से भाव से. कृष्णेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. शिव त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. शिव त्र्यंबकेश्वराय, जय हो. हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर
बड़ा ही दिव्य और सुंदर भजन चल रहा था, भगवान की कथा चल रही थी. हे त्यांनी ऐकलं आणि त्याच्या लक्षात आलं, याला परमार्थ म्हणतात. परमार्थ त्याला माहिती होता पण त्यांनी केला नव्हता. तिथे एक कथाकार कथा सांगत होते रोज रात्री त्या प्रतिष्ठानपूर नावाच्या त्या शिव मंदिरात. त्यांनी ती कथा ऐकली आणि कथा ऐकल्यानंतर चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी, गीतेमध्ये भगवंतांना सांगितलं ना अर्जुनाला, मन फार चंचल आहे. याचं मन लगेच तिकडं पळालं कथेकडं. आत्तापर्यंत पाप प्रवृत्त होतं. पहिल्या दिवसाची कथा झाली आणि पहिल्या दिवसाची कथा झाल्यानंतर यांनी आपला हा जो माथा आहे तो कथा सांगणाऱ्या महाराजांच्या पायावरती ठेवला, आपला माथा. आणि कथाकारांच्या पायावर आपला माथा ठेवल्यानंतर कथाकाराने विचारलं, तू कोण आहे? यांनी आपला परिचय दिला. आणि मग कथाकारांनी याला सांगितलं, बाबा जन्माला येऊन नरदेहाला तू आलायस आणि नरदेहाला येऊन एकदाही तू भगवंताची कथा ऐकली नाही. जे लोक जन्माला येऊन भगवंताची भक्ती करत नाहीत, भगवंताचं ज्ञान प्राप्त करत नाही, वैराग्याचा रस्ता धरत नाहीत, संतांची संगत करत नाहीत, 3 ऋणातनं मुक्त होत नाहीत, नाही तरी जन्म गेला वाया, तर मनुष्य जन्माला येऊन त्यांचा काही उपयोग नाही. नाही तरी काय श्वान सुकरे बापुडी. मग बाकीचे ते जन्म घेऊन ते घेतलेले बरे आहे म्हटले. नरदेहाला येऊन जो भगवंताची भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा असं म्हणालेत ना वारकरी संत. भक्ती आणि प्रेमाशिवाय ज्ञान सुद्धा नको देवा. आणि मग याला पश्चाताप झाला. पश्चातापापेक्षा मोठं प्रायश्चित्त नाही. कथाकारांनी सांगितलं, पापाचं प्रायश्चित्त जर का करायचं असेल तर तू शिवमहापुराण कथा ऐक, निष्ठेनं ऐक, तुला गती मिळेल. आणि याने तिथे 7 दिवस ती शिवमहापुराण कथा ऐकली. शिवमहापुराण कथा ऐकल्यानंतर हा तिथेच गतप्राण झाला. भगवंताची कथा ऐकता ऐकता याला मृत्यू आला. मृत्यू गोड व्हावा, भगवंताची कथा ऐकता ऐकता याला मृत्यू आला. अंती यामती सा गती. माणसाच्या मनामध्ये मरताना जसे विचार आहेत तद्वत त्याची गती ठरत असते आणि तद्वत त्याला पुढचा जन्म भेटत असतो. याला अनेक प्रमाण आहे. प्रमाण सांगून मी आपला वेळ घेत नाही. आज आपल्याला कथा भरपूर ऐकायची आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप. शिवमहापुराणाचं महात्म्य आपण श्रवण करत आहोत. सूतजी 88,000 ऋषींना सांगतायत, देवराज नावाचा ब्राह्मण पाप करूनच मेला, पण मरण्याच्या अगोदर एकच पुण्य केलं त्यांनी. शिवमहापुराणाची कथा ऐकून मंदिरात मरण पावला. याचाच अर्थ काय आहे? एकच कथा भगवंताच्या निकट ऐकून जर का माणूस मृत्यूला प्राप्त होत असेल आणि कैलास लोकाचं तिकीट घेत असेल, याचा अर्थ जीवनामध्ये आपण किती कथा ऐकल्या त्याचा विचार करा. आणि आपल्याला पुन्हा किती वेळा चांगल्या पिंडात जन्म भेटणार आहे हे सिद्ध होतं याच्यावरनं. आपण जितक्या वेळेस ह्या कथा ऐकू, जितक्या वेळेस कीर्तन ऐकू, पारायण करू, हे पुण्य जसं बँकेमध्ये पैसा ठेवला आणि काढलं नाही वर्षभर की त्याचंही व्याज आपल्याला भेटतं. की का तर तुम्ही बँकेत वर्षभर ठेवलं आणि बँकेवाल्याचा फायदा केला म्हणून तुम्हाला थोडे वाढून घ्या. तर तसं एकदा करून सोडायचं नाही. बऱ्याच लोक काय म्हणतात, नाही ना महाराज, आणि मग तर आम्ही ते मागच्या साली ऐकले ना. असं नाही ना, असं नाही. जरी ऐकलं तरी ऐकत राहा, परत परत ऐका. प्रत्येक वक्त्याकडनं काहीतरी नवीन भेटल. जास्ती विद्वान आले तर जास्तीचं भेटल, कमी विद्वान आले तर कमी का होईना भेटल आपल्याला त्यांच्याकडनं. पण जोपर्यंत आपला मनुष्य देह आहे, मनुष्य देह अयसा निध, साधिले ते साधले सिद्ध. सुंदर सुंदर प्रभान तुकाराम महाराजांचे आहे. मनुष्य देह ऐसा निध आहे म्हणजे असा निधी आहे म्हणले मनुष्याचा देह भेटणं. मनुष्याचा देह भेटणं ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. तुकाराम महाराजांना सांगितलं मनुष्याचा देह भेटणं ही सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे. आणि हा देह भेटून सुद्धा आपण जर का भगवंताची कथा कीर्तन ऐकत नसू म्हटले तर मग नरदेहाचा उपयोग नाही.
तर देवराज ब्राह्मणानं एकदाच कथा ऐकली, पश्चातापयुक्त अंतकरणानं कथा ऐकली, वृद्धत्वाला प्राप्त झाला होता, मरायच्या आधी कथा ऐकली, शंकराच्या मंदिरात कथा ऐकली, मरण पावला. आणि मरण पावला तर आता तो हिशोब असतो ना. आता थोडं गरुड पुराणात घुसू आपण. जन्माला आल्यावर माणसानं कोणत्या जागेवर कोणतं पाप केलंय आणि जन्माला आल्यावर माणसानं कोणत्या जागेवर किती पुण्य केलंय. एकंदरीत जन्माला आल्यापासून, नाळ तुटून पडण्यापासून, पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत किती पुण्य केलं आणि किती पाप केलं आणि कोणतं पारडं जड भरलं. जे पारडं जड भरतं म्हटले ना, तिकडे अगोदर जावं लागतं. जे पारडं जड भरतं तिकडे अगोदर जायला लागतं आणि जे पारडं कमी भरतं तिकडे नंतर जायला लागतं. म्हणजे काय? म्हणजे 90% जर का पुण्य केलं असेल तर स्वर्गाचं तिकीट घ्या आणि 10% राहिलं ते पापाचे हंटरही खा. एकानं मला विचारलं, महाराज 90% पुण्य केलं आणि 10% पाप केलं तर पाप माफ होत असेल ना? म्हणलं माप वगैरे काही होत नाही. तिथं विचारलं जातं की पहिले पापाचे फटके खाता का पहिले सुख भोगायला जातात. तर ते आपल्याला ठरवावं लागतं. हे प्रारब्ध शास्त्राचा नियम आहे, असा अलिखित असा नियम आहे. याला प्रमाण आहेत ना तुकाराम महाराजाची, मी मनानं नाही सांगत आहे. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती झोडीती तोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल. 440 अभंगाचा नंबर 440 तुकाराम महाराजांची बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. इथे विषयाचं सुख फार गोड गोड वाटतंय आपल्याला. काय त्रास होतो का? डॉक्टरनं नाही सांगितली ना, चहा नाही येऊ द्या, येऊ द्या, दुधाची येऊ द्या, जरा अद्रक जास्ती टाका, नाही येऊ द्या, 3 टाइम येऊ. मी गंमत नाही करत आहे. तुकाराम महाराज म्हणाले ना, एक एक शब्द. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंडन, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. खूप फटके खात मारत त्याला घेऊन जातात. माणूस मरण पावल्यानंतर 13व्या दिवस, पूर्ण गरुड पुराण कथा आम्ही पितृपक्षामध्ये दरवर्षी 15 दिवस करत असतो. यूट्यूबवर टाकलेली आहे. आत्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण केली ज्योतकर काकू. लोकाचे ज्यांना पितृदोष आहे त्यांना आम्ही त्याचं यजमान करतो आणि कमी खर्चात ती कथा करून देतो त्यांच्या पित्राच्या नावानं. अवघड आहे. 28 नरककुंड आहे. त्या नरककुंडामध्ये टाकतात माणसाला. तामिस्त्र 1, अंधतामिस्त्र 2, रौरव 3, महारौरव 4, कुंभीपाक 5, कालसूत्र 6, असिपत्रमण 7, सुकर्मुक 8, अंधकूप 9, क्रमी भोजन 10, सदंश 11, तप्पस्वरूपी 12, वज्रकंटक शाल्मली 13, वैतरणी 14, पुयोद 15, प्रांद्रोद 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सार मियादन 19, अभिचित 20, अयपान 21, क्षारकर्दम 22, रक्षोगण भोजन 23, शुलप्रोत 24, दंदशुक 25, आवटनिरोधन 26, पर्यावर्तन 27 अँड सुचिमुख 28 नरककुंड. शिवमहापुराणात आहेत, गरुड पुराणात आहे, देवी भागवतात आहे, भागवतात आहे. भागवत स्कंद नंबर 5 अध्याय नंबर 26 आणि श्लोक अध्याय नंबर 26 स्कंद नंबर 5 भागवत. जे लोक नुसतं पैसा जमा करून ठेवतात म्हणले आणि दान धर्म करत नाही, त्यांना असं मोंढ्यामध्ये ते हमाल लोक नसतात का, हमाल लोक, ते हमाल लोक ते एक नाही का दाभण घेतात आणि दाभणीमध्ये सुतई टाकतात आणि दाभणीमध्ये सुतई टाकून काय टाचतात? पोतं टाचतात. तसं माणसाला टाचून काढतात. हे कोणाला? जो त्या रस्त्याला जाईल म्हटले त्याला. आपल्याला नाही ना. आपल्याला काय अडचण आहे? सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजाचा 1597 अभंगाचा नंबर. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना श्री राधे तू माया नको नको मना तू माया नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. वा वा. काळा आला सवडी सभया, वा वा, बहुत अच्छे. काळा आला सवडी सभया नको
जायचं नसेल म्हटले आपल्याला त्या पापाच्या, आणि त्या पापाच्या 28 गाड्या धरायच्या नसतील, पुण्याच्या गाड्या धरायच्या असतील ते नंतर सांगेल मी. पुण्याचं बसस्टँड वेगळं आहे आणि पुण्याच्या 7 गाड्या आहे. पुण्याचं बसस्टँडवरून 7 गाड्या भेटतात आणि ह्या पापाच्या 28 गाड्या आहेत. त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही तर तुकाराम महाराज म्हणाले, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप सोडविना राजा देशीचा सवधरी. अनेक सोयरी भली भली तुका म्हणे तुला, सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोडिया. 1597 अभंगाचा नंबर. मला वाटतं आत्ताच आपण 8 तारखेला या अभंगावर कीर्तन केलं ना, हरसुल्ला अवताडे साहेबांकडे. हाच अभंग होता ना, बरोबर आहे. तर त्या रस्त्याला जर का जायचं नसेल तर मनाला माया आणि जाळ्यामध्ये गुंतवायचं नाही, नाहीतर त्या धुंदुकारी सारखी देवराजासारखी स्थिती होती. बरं, धुंदुकारी आणि देवराज तरी पुण्यवान होते की त्यांच्या अनेक जन्माचा साठा होता, म्हणून त्या पापी देवराजाला मंदिरात जायची सद्बुद्धी झाली आणि ते तिथं जाऊन बसलं आणि मग कथा ऐकली मग मुक्त झाला. मंदिरात नसता गेला तर मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. गोडी लागली पाहिजे, कथा कीर्तनाची गोडी लागली पाहिजे. म्हणून जीवनामध्ये 3 गोष्टी पाहिजे, अंडरलाईन करा. 3 गोष्टी पाहिजे प्रत्येकाला पाहिजे, मलाही पाहिजे तुम्हालाही पाहिजे. भगवंताची कृपा पाहिजे 1, भगवंताची कृपा पाहिजे 1, गुरुचा मंत्र पाहिजे म्हणजेच अनुग्रह 2, आणि संतांची कृपा पाहिजे 3. भगवंताची कृपा पाहिजे, गुरुचा अनुग्रह पाहिजे आणि संतांची दृष्टी पाहिजे. काय करावं लागेल? अगोदर संतांना शरण जावं लागेल. संतांची दृष्टी मिळाली की गुरुचा अनुग्रह मिळेल, आणि गुरुचा अनुग्रह मिळाला ना की देव असा पळत येईल तुमच्यासाठी. म्हणले काशी 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 म्हणता धावूनी येई चक्रपाणी. गरुड पुराणातली, मराठी गरुड पुराणातली ओवी आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तुम्ही आम्ही काही भक्ती करत नाही का बरं? सगळेच भक्ती करतो. आता मी पण पहा ना, हे लावून आलोय मी, आकडा किकडा काही नाही माझ्याकडं, वेळ लागतो याला 15-20 मिनटं. हे त्रिपुंड्र आहे, महादेवाला आवडतं म्हणून. तसं तर आम्ही हमारे रोम रोम में कृष्ण भक्ति है, भागवत कथा हमारी मेन है वैसे तो, लेकिन बाकी सभी कथाएं हम कर ही लेते, कोई बात नहीं उसमें. रोम रोम में कृष्ण की भक्ति है. आपने सुना भी होगा हमारी भागवत कथा. श्री बाके बिहारी तेरी आरती गाऊं, आरती गाऊं प्यारे है मेरे गोविंद ठाकुर, आपको मनाऊं मैं, आरती गाऊं प्यारे तुमको रिझाऊं, श्याम सुंदर तेरी आरती गाऊं, हे लड्डू गोपाल जी तुम्हारी आरती गाऊं. जे पांडुरंगाचे, कृष्णाचे, रामाचे भक्त आहे म्हणजे वारकरी आहे, त्यांना हे उभं लावायला सांगितलंय. उभं, पुढे चर्चा येईल ना रुद्राक्षाची भस्माची कथा, तेव्हा व्याख्या करेल मी. हे उभं, आपण वैष्णव वारकरी आपल्याला उभं. ऊर्ध्व पुंड्रम मृदा कुर्यात भस्मानाम तुम त्रिपुंड्रकम. हे त्रिपुंड्र भस्मानं लावा. पिवळं भस्म, केशरी भस्म किंवा पांढरं भस्म. पुढे सांगेल कोणत्या टायमाला कोणत्या भस्माचा वापर करायचा, गुल्ल लावायचं का कोरडं, याचंही शास्त्र शिवमहापुराणात आहे. जे तुम्ही टी व्हीवर ऐकलं नाही ते तुम्हाला इथे ऐकायला भेटणार आहे भगवंताच्या कृपेनं डिटेल्समध्ये. भस्म कसं लावावं, कोणत्या बोटानं लावावं, महादेवाला कोणीकडून लावावं, स्वतःला कोणीकडून लावावं, बाई असेल तर कसं लावावं, हे डिटेल शिवमहापुराणात आहे. अनेक अनेक ग्रंथामध्ये त्याचं दर्शन करवलं आहे. थोडं क्लिष्ट आहे, अवघड आहे, अभ्यास करून सांगावं लागतं, नाही असं नाही. वारकरी जे आहेत त्यांना असं हे उभं लावायला सांगितलंय. आणि आता शिवमहापुराण कथा आहे म्हणून हे भस्म अशा पद्धतीनं. मी बऱ्याच वेळेस मंदिरात जातो, माहिती नाही तर दोष नाही, पण बऱ्याच माऊल्यांना मी पाहतो, पण मी नाही सांगू शकत. मी जर का सांगायला गेलो की माऊली तुम्ही चुकीचं गंध लावतात, तर लोक म्हणते हा बाबालाही शहाणा झाला का. आणि टी व्हीवरचे लोक तर काही सांगत नाही. आता कसा विषय आहे, खरं तुम्हाला मी अंदर की सस्पेन्स की बात बताने जा रहा हूं. महाराष्ट्रात जेवढे विद्वान लोक आहेत तेवढे विद्वान भारतात कुठंच नाही. फक्त आपले लोक हिंदीत कथा करत नाही, ही मोठी समस्या आहे. ती आमच्यासारखे 1-2च लोक हिंदीत करतात फक्त. बाबा कोण विद्वान आहे मला सांगा तुम्ही? चंद्रशेखर महाराज, देगलूरकरांचे कोणी एवढं? हां, वेदांत, व्याकरण, उपनिषद, बाबा हे लक्षात ठेवा. बरं चला, एक गोष्ट, भारतामध्ये जेवढेही विद्वान आहेत
नीट आहे का माझ्या शब्दाचं? मी एक कोडं विचारतोय तुम्हाला, मला उत्तर तुम्ही द्या. मला काही कळत नाही, मी तुमच्या पोरावानीच आहे ना, आहे की नाही? भारतामध्ये जेवढेही विद्वान आहे, भारतामध्ये जेवढेही विद्वान आहे, कुठे जन्माला आले माहिती आहे का तुम्हाला? ग्रंथात लिहिलंय बरं का. भारतामध्ये जेवढेही विद्वान आहे कुठे जन्माला आले सांगू शकेल का कोणी? हा, भारतामध्ये जेवढेही विद्वान आहेत तेवढे दक्षिणेमध्ये म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले. आणि महाराष्ट्रात जन्माला येऊन उत्तर भारतात गेले. त्यांनी भलं उत्तर भारताचं केलं, हे लक्षात घ्या. हे ग्रंथात लिहिलंय, मी मनानं नाही सांगत आहे. हमारे महाराष्ट्र ने दुनिया को पूरे विद्वान दिए हैं. हमारे महाराष्ट्र जैसा कोई विद्वान नहीं है. बस हमारे लोग थोड़े पीछे रह गए जरा इस टेक्नोलॉजी में और सोशल मीडिया में जरा. हाँ, कोई बात नहीं, चलो कोई बात नहीं. जेवढे विद्वान आहे म्हटलं तेवढे. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज कुठे झाले? वैराग्याचे महामेरू संत तुकाराम महाराज कुठे झाले? संत शिरोमणी नामदेव महाराज कुठे जन्माला आले? छत्रपती शिवाजी महाराज कुठे जन्माला आले? तापाची आवाज ऐकली की लोक पळून जायचे लांबून शत्रू. धर्मवीर संभाजी महाराज कुठे जन्माला आले? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातोश्री कुठे जन्माला आल्या? संत सावता माळी, संत गोरोबा काका, राका बाका कुंभार हे कुठे जन्माला आले? हे आपल्याकडे जन्माला आले. प्रचार यांनी उत्तर भारतामध्ये केला अध्यात्म धर्मशास्त्राचा, हरकत नाही, अटकेपार झेंडे लावले. पण लक्षात ठेवा, महाराष्ट्र जैसी कोई भूमि नहीं और महाराष्ट्र जैसे कोई दाता नहीं. हमारे लोगों को आगे बढ़ना चाहिए. आणि म्हणून मनामध्ये जर का नाही गुंतवलं, मन जर का वेळेस जर सावध झालं नाही तर धोक्याचा इशारा आहे. त्या देवराजाला शेवटी का होईना गती मिळाली. वास्तविक पाहता नेण्याकरता यमाचे दूत आले होते, पण भगवान शंकराच्या दूतांना कळालं की माझी कथा ऐकून हा मरण पावलाय. म्हणून भगवान शंकराचे दूत त्याला घेण्याकरता आले. अंगावरती पूर्ण पांढरे वस्त्र भगवान शंकराच्या दूतांच्या, पांढरं भस्म लावलेलं, पांढरे वस्त्र घातलेले, पांढऱ्या रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. आणि पाप कर्म करूडही कथा ऐकली आणि कैलास लोकाला प्राप्त झाला देवराज ब्राह्मण. अशी पतितोद्धारक असणारी शिवमहापुराण कथा. बोलिए भक्तवत्सल भगवान की जय. शिवमहापुराण भगवान की जय. पार्वते पतये हर हर महादेव की. आणखीन कोण तरलं म्हणले? धन्या धन्या कथा शंभोस्त्वं धन्यो धन्य ऐवचः यदा करणमात्रेण शिवलोकं व्रजेन्नरः. सूत महाराज पुढे याच्यामध्ये सुंदर गोष्ट लिहितात. फक्त शिवमहापुराण कथा एवढा शब्द जरी कानानं ऐकला तरी माणसाचं कैलास लोकाचं तिकीट कन्फर्म होतं. तिकीट कन्फर्म होणं कळतं ना तुम्हाला मावल्यांनो? नाही तुम्हाला वाटतं बाबा काय शब्द सांगतो बाबा? कन्फर्म. कन्फर्मला काय म्हणतात मराठीमध्ये? आरक्षित. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला छत्रपती संभाजीनगरहून मथुरा काशी कुठंतरी रेल्वेनं जायचं, आणि रेल्वेनं जायचं तर ते तिकीट किती 4 महिने आधी काढावं लागतं. पहिले 3 महिने आधी काढावं लागायचं, 90 दिवस आधी. आता 120 दिवस आधी काढावं लागतं. ते तिकीट जर का समजा आरक्षित नाही झालं, कन्फर्म नाही झालं, तर ते बाथरूमच्या डब्याजवळ बसावं लागतं. आणि जर का आपलं तिकीट कन्फर्म झालं तर आपल्याला बसायला आणि झोपायला सीट भेटतं. तसं हे कैलास लोकांचं तिकीट कन्फर्म म्हणजे आरक्षित केव्हा होतं म्हणले? नुसतं शिवमहापुराण कथा शिवमहापुराण कथा ऐकणं वेगळं, पण शिवमहापुराण एवढं जरी ऐकलं तरी भगवान शंकर तिकीट देतात म्हणले. एवढा फायदा. तुम्ही मंडपामध्ये येऊन कथा ऐकाल यात नवल नाही, ते तर तुम्ही ऐकणारच आहात, नो डाऊट. पण याच्यामध्ये सांगितलं कथा यदा कर्णमात्रेण शिवलोकं व्रजेन्नरः. नुसतं कानानं ऐकलं तर माणसाचा तो जो रस्ता आहे म्हटले तो रस्ता पक्का होतो. आणखीन कोण तरुण गेलं म्हटले? सांगितलं एक बाष्कल नावाचं नगर होतं आणि त्या बाष्कल नावाच्या नगरामध्ये 4 वर्णाचे लोक राहत होते. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य, सगळेच लोक गावामध्ये सगळेच असतात ना आता. तर त्या गावामध्ये मात्र ते गाव इतकं पापी होतं, इतकं पापी होतं, त्या गावामध्ये एकही पुण्यवान नव्हता असं लिहिलं शिवमहापुराणामध्ये. पापहानी प्रजा आहे ते. गावामध्ये काकडा नाही, हरिपाठ नाही, भजन नाही, पूजन नाही, देवाचं मंदिर सुद्धा नाही गावामध्ये, इतकं पापी गाव. आणि त्या बाष्कल नावाच्या नगरामध्ये एक बिंदुल नावाचा ब्राह्मण राहत होता आणि त्याच्या बायकोचं नाव चंचुला.
तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ती फार पतिव्रता होती, पतीच्या आज्ञेत वागायची, पण तिचा पती भलता वाईट वागायचा. तो परस्त्रियांच्या चक्रामध्ये सापडलेला होता. वैशागमन, मदिरापान, जुगार खेळणे. बायकोनं खूप समजवण्याचा प्रयत्न केला की अहो मी तुमची पत्नी आहे, असं करू नका स्वामी, हे चांगलं नाही, हा दोष आहे, आज नाही उद्या हे पाप भोगावंच लागेल. नवऱ्याने काही ऐकलं नाही. बायको शेवटपर्यंत त्याला सांगत राहिली की असं पाप करू नका, असं पाप करू नका. नवऱ्यानं काही ऐकलं नाही, आणि नवऱ्यानं ऐकलं नाही म्हणून ती जी पत्नी होती ती सुद्धा वाम मार्गावरती आरूढ झाली. ती वाम मार्गावर आरूढ झाली. पती तर पापीच होता. पाप करत करतच तिचा जो पती होता बिंदुल, तो मृत्युमुखी पडला, मरण पावला. मरण पावल्यानंतर यमाच्या दूतांनी त्याला धरून नेलं आणि भरपूर दिवस नरकाच्या असह्य वेदना देऊन त्याला विंध्य पर्वतावरती पिशाचाच्या रूपात सोडून दिलं. आता मरण्यानंतरची प्रक्रिया नीट ऐका तुम्ही. आम्ही जिवंत आहोत ना, याला म्हणतात जीवात्मा. काय म्हणतात? जीवात्मा. मेल्यानंतर काय होईल? प्रेतात्मा. आणि पहिलं वर्ष श्राद्ध झाल्यानंतर होईल पित्रात्मा. आणि पित्रातून मुक्त झाला म्हणजे कोणती गती पाहिजे? विष्णूचा भक्त असला तर वैकुंठाला जाईल, शंकराचा भक्त असला तर कैलासाला जाईल, मग बनेल पुण्यात्मा. काय? जीवात्मा, मरने के बाद में प्रेतात्मा, वर्ष श्राद्ध झालं की पित्रात्मा. आणि गती म्हणजे सपिंडी 6 मासे वळवले म्हणजेच भरणी श्राद्ध केलं, मरण पावलेल्या माणसाचा पिंड त्याच्या वडिलामध्ये, आजोबामध्ये, पंजोबामध्ये मिळवलं, मग मरेल पुण्यात्मा. ते पण ते ठरवतील पुण्यात्मा बनवायचा आहे का पापात्मा. ज्या लोकांनी खूप पाप केलं आहे त्यांची मुक्तता नाही म्हटले, करोडो वर्ष त्यांना प्रेतच व्हावं लागेल आणि प्रेत योनीमध्येच राहावं लागेल. हा जो बिंदूल आहे हा जीवात्मा तर होताच, पण जिवंतपणीच पापात्मा होता. मरण पावला, प्रेत योनीला प्राप्त झाला आणि प्रेत योनीला प्राप्त होऊन विंध्य पर्वतावरती पिशाचाच्या रूपात फिरू लागला. त्याची बायको चंचुला, तीही पाप प्रवृत्त झाली होती. तीर्थयात्रा करत करत निघाली आणि गोकर्ण महाबळेश्वरला आली. आणि मग गोकर्ण महाबळेश्वरला ती पूजा करू लागली भगवान शंकराची. तिथे ऑलरेडी पूजा चालू होती भगवान शंकराची. मिलता है सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारी चरणों में, यह बिनती है पल छिन छिन की रहे ध्यान तुम्हारी चरणों में, हो रहे ध्यान तुम्हारी चरणों में. मिलता है सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारी शरणों ये. दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हो. चाहे बैरी सब संसार बने, चाहे जीवन मुझ पर भार बने, चाहे मौत गले का हार बने, रहे ध्यान तुम्हारी चरणों में, तुम्हारी चरणों, रहे ध्यान तुम्हारी चरणों में. चाहे अग्नि में मुझे जलना हो, चाहे कांटों पे मुझे चलना हो, कांटों पे मुझे चलना हो, चाहे छोड़ के देश निकलना हो, रहे ध्यान तुम्हारी चरणों में, हो रहे ध्यान तुम्हारी चरणों में. मिलता है सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारी चरणों में, यह विनती है पल छिन छिन की रह ध्यान तुम्हारी चरणों में, हो रहे ध्यान तुम्हारी चरणों में. आगे सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारी चरणों में, आगे सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारी चरणों में. यह विनती है
चाहे बैरी सब संसार बने, चाहे जीवन मुझ पर भार बने, चाहे मौत गले का हार बने, हो रहे ध्यान तुम्हारी चरणों में, हो रहे ध्यान तुम्हारी चरणों में। गोकर्ण महाबळेश्वर पुढे कथा येईल म्हणून आत्ता सांगत नाही, जेव्हा द्वादश ज्योतिर्लिंगाच्या कथा आपण पुढे ऐकू शिवमहापुराणात, आणि त्याच्या अगोदर काही उपलिंगाची माहिती शिवमहापुराणामध्ये आली, तेव्हा गोकर्ण महाबळेश्वर रावणाने शंकरानं दिलेले लिंग जमिनीवर टेकून जे ओढायचा प्रयत्न केला होता लिंगाची वेदी, त्याचे कान बाहेर आले होते गोकर्ण महाबळेश्वर। त्या गोकर्ण महाबळेश्वराला येऊन पोहोचली चंचुला, आणि तिथे ती भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेली, आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन तीही जीवनामध्ये पहिल्यांदाच भगवान शंकराची शिवमहापुराण कथा ऐकू लागली। पहिल्या दिवशीची कथा ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रुधारा निघू लागल्या। का? ते शिवमहापुराण कथा सांगणारे महाराज सांगत होते श्रोत्यांना की मनानं जरी पाप केलं म्हटले, मनानं जरी माणसानं पाप केलं ना, प्रत्यक्षात तर जाऊ द्या त्याचा तर दंड आहेच, पण मनानं जरी माणसानं पाप केलं तर त्याची खूप मोठी शिक्षा तिथे दिल्या जाते माणसाला। और मग तिने विचार किया, मेरा पति तो बड़ा पापी था, अब उसकी तो क्या गति हुई होगी मुझे पता नहीं, लेकिन जाने अनजाने में मैं तो बहुत बड़ी पतिव्रता थी, लेकिन मेरे पति का उसकी चाल ढाल देख करके अंतिम चरण में मैं भी बिगड़ गई, अब मेरी क्या गति होगी। क्योंकि कथाकार तो शिव महापुराण कथा में सुनाए जा रहे थे कि पाप मत करो, पाप मत करो, पाप का फल बड़ा कठिन होता है, मन से भी पाप नहीं करना चाहिए, मन के पाप को यदि मिटाना है तो भगवान का ध्यान करना चाहिए। शिव महापुराण की कथा कह रही है इस बात को, ध्यान करने से मन का पाप मिट जाता है, जप करने से वाणी से जो पाप हमने किए हैं, इस वाणी से जो गलत सलत कह करके किसी सामने वाले का हृदय दिल हमने दुखाया है, वो वाणी से किए हुए पाप जप करने से मिट जाते हैं, ध्यान करने से हृदय के मन के पाप मिट जाते हैं, और हिमालय की आदि आदि गुफाओं में जा करके जो हठयोगी बनते हैं, कठिन साधना करते हैं, उस कठिन साधना से जो है ना वो शरीर के पाप मिट जाते हैं। शारीरिक कठीण साधनेनं शरीराचे पाप संपतात, ध्यानानं अंतकरणाचे म्हणजे मनाचे पाप संपतात, आणि जप केल्यानं तुम्ही तोंडातून बोलता ना, आणि तुला काय कळतं व मग असं जरी आपण एखाद्याला म्हणलं तर तिला वाईट वाटलं तर, आणि मग तुला काय कळतं व ये जो हमने किया है दिन रात, मग तुला काय येतं आणि मग मला काय येतं। तो ये जो पाप है इसका भी बहुत बड़ा दंड है वहां पर। ये कथाकार जब सुना रहे थे, चंचुला बड़े ध्यान से कथा सुन रही थी, लेकिन कथा भी सुन रही थी और पूरी कथा होने तक बस रोई जा रही थी। कथा संपल्यानंतर चंचुला पळत गेली, आणि पतिव्रता असणाऱ्या चंचुलेनं आपलं हे जे शीर आहे त्या महाराजांच्या चरणामध्ये ठेवलं। महाराज जी, अब मेरी क्या गति होगी, आपकी कथा सुनकर के तो मैं बड़ी भयभीत हो चुकी हूँ, मुझे बड़ा डर लग रहा है कि कौन से पाप से कौन सी शिक्षा मिलेगी। चिंता मत कर बेटा, भगवान शंकर की कथा में इतनी ताकत है कि बड़े बड़े पाप शिव का नाम सुनने से दूर से ही भाग जाते हैं। यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष, नामाचा नका जाऊ तया गावा, नामधारकांच्या शिवा। अरे पिसादेवीची जी आमची वेश आहे ना रोडवरची, काकडा ऐकतात ना, इथं पिसादेवीचा काकडा मला माझ्या घरापर्यंत ऐकू येतो, तर हा जो काकडा आहे ना म्हणले तर पाप कंपनते सर्व पाप, आणि भागवतातला श्लोक आहे, कैसे जानते हो आप? अरे ये शिव महापुराण इतनी शक्तिशाली है, ये भागवत इतनी शक्तिशाली है, कैसे? यदि जंगल में चले जाओ ना तो जंगल में बड़े बड़े जो है ना बड़े बड़े कुत्ते होते हैं, सियार होते हैं, इनकी हुकूमत तब तक चलती है जब तक शेर ना आ जाए। ये अपने आप को राजा समझते हैं जंगल का। कौन? ये जो बाकी है ना,
कुत्ता, बिल्ली आदि 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 बंदर, ये अपने आप को जंगल का राजा समझने लगते हैं, लेकिन एक बार शेर की आवाज सुन लीजिए और शेर की आवाज सुन करके ये सब भेड़िए भाग जाते हैं। उसी तरह जैसे जंगल में शेर की आवाज सुन करके भेड़िए गली गली से भाग जाते हैं ना, वैसे मेरे शिव महापुराण की, मेरी काकड़ा हरिपाठ की आवाज सुन करके बड़े बड़े पाप दूर से ही भाग जाते हैं। इसमें कोई दो राय नहीं, कोई संदेह नहीं है। ये भागवत का श्लोक है, मैं मन से नहीं कह रहा हूं। श्रीमद्भागवतम शास्त्रम मुक्तिदानेन गरजति। भागवत और शिव महापुराण सिंह के जैसी दहाड़ मार रहा है। सिंहासर की छाती ठोकून सांगतंय शिव महापुराण आणि भागवत। बस भागवत और शिव महापुराण सुनने मात्र से आपके हृदय से तत्क्षण पाप निकल जाता है, तत्क्षण। कथा के पंडाल में घर की गारंटी मैं नहीं लेता, मुझे पता नहीं, लेकिन कथा के पंडाल में आकर के कथा सुनने से इसको बस यहां पर कोई पाप ही नहीं घुस सकता। चंचुलेनं संकल्प केला, तू संकल्प करून जर का बाकीची कथा ऐकली ना म्हटले, दोष नाही राहणार तुला। मग झालेलं पाप तर भोगावं लागेल, पण आता पाप करू नको। आता शुद्ध मनानं संकल्प कर की मी शिव महापुराण ऐकते आणि गतीला प्राप्त होते। रक्षासूत्र बांधलं तिने कथाकाराकडनं आणि 6 दिवस हृदयाचे कान करून कथा ऐकली। तिचा मृत्यू नाही झाला, शिव महापुराणात लिहिलं, तिला मुक्ती भेटली। तिनं असे हृदयाचे कान करून कथा ऐकली, असे हृदयाचे कान करून कथा ऐकली की माता पार्वती प्रसन्न झाली तिच्या श्रवणावर, की श्रवण असावं तर चंचुलेसारखं। त्या चंचुलेला नेण्याकरता माता पार्वतीनं कैलास लोकातून विमान पाठवलं गोकर्ण महाबळेश्वराला, शंकराच्या मंदिरात सूतजी सांगतायत। आणि चंचुलेला जिवंतपणीच मुक्ती देऊन टाकली आणि चंचुलेला आपल्या प्रमुख दासीमध्ये दासित्व दिलं। आज से तू मेरी दासी है, मैं तुझ पर प्रसन्न हूँ। बहुत सारे लोग हमारी कथा सुनते हैं, लेकिन कुछ सुनते हैं कुछ छोड़ देते हैं। इधर से सुनते हैं इधर से छोड़ देते हैं, कभी कभी इधर से भी सुनते हैं तो इधर से छोड़ देते हैं, कभी कभी यहाँ से सुनते हैं कि और से छोड़ देते। लेकिन तूने ऐसी कथा सुनी है, ऐसी कथा सुनी है कि मेरा हृदय गदगद हो गया। और इसलिए है चंचुला, मैं पार्वती शिव की पत्नी आज से तुझे मेरी प्रमुख दासी का मान दे रही हूं। माता पार्वतीनं तिला आपल्या चरणामध्ये ठेवून घेतलं। माता पार्वतीची रोज भक्ती करू लागली, ती सेवा करू लागली। आणि मग माता पार्वतीनं तिची पूर्व पीठिका विचारली, तू कोण, काय, कुठालची? हिनं सांगितलं, माझं गाव बाष्कल नगर, गावामध्ये सगळे पापी, मी पतिव्रता, माझा पतीही पापी। माते मी तर मुक्त झाले ग, पण माझा पती मुक्त नाही झाला, तर मी मुक्त होऊन काय फायदा आहे? माते एक कृपा कर ना माझ्यावर, माझे पती यावेळेस कुठे आहे हे मला सांग ना। माता पार्वतीनं ज्ञान दृष्टीनं जाणलं की हिचा जो पापी पती होता बिंदुल, जो हिच्या आधी बऱ्याच वर्ष मरण पावला होता, तो अनेक असह्य नरक यातना भोगून पापाचं फळ म्हणून विंध्य पर्वतावरती पिशाचाच्या रूपानं फिरत होता। सांगितलं, तुझा पती अजूनही मुक्त झालेला नाही, त्याचं पाप संपलेलं नाही, तो विंध्य पर्वतावरती पिशाचाच्या रूपानं फिरतोय। माते त्याच्या मुक्तीचा उपाय एकच आहे। धुंदुकारीनं जसं भागवत ऐकलं 7 दिवस मंडपाच्या बांबूमध्ये, 7 पेरी बांबूमध्ये बसून, तसं तुझ्या नवऱ्याला त्या विंध्य पर्वतावरती शिव महापुराण कथा ऐकावी लागेल। आता कोण ऐकवेल? मी व्यवस्था करते, काळजी करू नको। माता पार्वतीनं गंधर्वराज तुंबुरूला बोलवलं, हातामध्ये विना दिली, सांगितलं विंध्य पर्वतावरती भव्य मंडपाचं आयोजन करा आणि भव्य मंडपाचं आयोजन करून त्यामध्ये सर्व पिशाच वसवा, कारण की पिशाच्याच्या मंडपामध्ये भक्त जाणार नाही आणि भक्तांच्या मंडपामध्ये पिशाच येणार नाही, हा फरक आहे। म्हणून सगळे ऑल टाइप्स ऑफ पिशाच सगळेजण तिथे बसवा आणि गायनामध्ये त्यांना कथा ऐकवा। गायनामध्ये ये गायन क्या है, गायक तो हमारे साथ 101 है, लेकिन पूरा गायन का कार्यक्रम नहीं है। बीच में कभी नींद ना आ जाए, जमई ना आ जाए, डकार ना आ जाए, दिल पे ना आ जाए, मुरझाएपन ना आ जाए, इसलिए होता है गायन, संगीत कथा। म्हणून गायनात कथा ऐकवा। पार्वतीची आज्ञा शिरसावंद मानून भक्तराज तुंबुरानं हातामध्ये विना घेतली, विंध्य पर्वतावर आला आणि त्या हिच्या नवऱ्याला चंचुलाच्या बिंदुलाला त्याने कथा ऐकवली
आणि बिंदुल मुक्त झाला। शिव महापुराण सुनने मात्र से, भागवत में धुंधुकारी और शिव महापुराण में बिंदुल मुक्त हो गया है आज धुंधुकारी जैसे। आणि मुक्त झाल्यानंतर तो चंचुलेला भेटला, दोघांचं मिलन झालं। बिछड़े प्रेमियों का मिलन कराने वाली, पापी को पापी से मिलाने वाली, पापी को पुण्यवान करने वाली, अरे पापी को भी गति देने वाली है शिव महापुराण। ये बात, ये कथा हमको सीख दे रही है। असं हे शिव महापुराणाचं महात्म्य है। थोड़ा भजन होगा, यात्रा करेंगे, खड़े होकर के दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए, भाव गंगा में गोते लगाते हुए और वाणी से भगवान भोलेनाथ का आश्रय लेते हुए सभी लोग जरा खड़े हो जाइए। माणसांनी पण पावल्या फुगड्या खेळायला काही हरकत नाही। जोडीवाले असतील तर जोडीनं पावल्या फुगड्या खेळा, घर गोकुल जैसा बन जाएगा, नींद भाग जाएगी इससे। दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए, झूमते हुए, रीझते हुए, नाचते हुए, गाते हुए। कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो। आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू, आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू। आयो शरण तिहारी तार तार तू, आयो शरण तिहारी तार तार तू। पीछे वाले भक्त भी जरा दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए। भक्तों को कभी तूने निराश ना किया, भक्तों को कभी तूने निराश ना किया, भक्तों को कभी तूने निराश ना किया, भक्तों को कभी तूने निराश ना किया। मांगा जिन्हें जो चाहा वरदान दे दिया, मांगा जिन्हें जो चाहा वरदान दे दिया। बड़ा है तेरा दायरा बड़ा दातार तू, बड़ा है दायरा तेरा बड़ा दातार तू, बड़ा दातार तू। आयो शरण तिहारी शंभु तार तार तू, आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू, आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू। खेळा खेळा सर्व मावल्या पावल्या फुगडी खेळा। हा बखान क्या करूं मैं लाखों के ढेर का, बखान क्या करूं मैं लाखों के ढेर का। चपटा भभूत में है खजाना कुबेर का, चपटी वाहन में है खजाना कुबेर का। है गंगाधार मुक्तिधार ओमकार तू, है ओमकार तू। आयो शरण तिहारी शंभु तार तार तू, आयो शरण तिहारी शंभु तार तार तू। कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो। आयो शरण तिहारी आयो शरण
तेरी दान से, बसे गए त्रिलोक शंभु तेरी दान से। जहर पिया जीवन दिया कितना दातार तू, कितना दातार तू। आयो शरण तिहार शंभु तार तार तू, आयो शरण तिहार शंभु तार तार तू। कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो। आयो शरण तिहारी शंभु तार तू, आयो शरण तिहारी शंभु तार तू, आयो शरण तिहारी शंभु।
की जय, बजरंग बली की जय। बैठ जाइए सभी लोग। शिव महापुराण कथा की श्रवण से ऐसी असीम अनुकंपा हुई चंचुला पर मां पार्वती की कि उसका पापी पति भी तुम्बुरु जी के मुखारविंद से संगीतमय शिव महापुराण कथा सुनकर न तो केवल मुक्त हुआ बल्कि उसकी अपनी पत्नी चंचुला के समवेत पुनः भेंट हुई और दोनों मुक्ति को प्राप्त हुए। दोघांनाही मुक्ती प्राप्त झाली। देवराज नावाचा पापी भक्त, बिंदुल आणि चंचुला नावाचे हे पापी भक्त, या दोघांच्या महात्म्याची कथा सांगितल्यानंतर की पापी असतानाही मुक्तीला प्राप्त झाले, पुढे शिव महापुराणाचा विशिष्ट शास्त्रसिद्ध असा श्रवणविधी सांगितला आहे की शिव महापुराण कथा हे कधी लावावी, कुठे लावावी, कुणी लावावी, कुणाकडून लावावी वगैरे सर्व जसं भागवतात आहे तसं शिव महापुराणामध्ये शौनक उवाच 88,000 शौनकाधिक ऋषींनी सूत महाराजांना हा प्रश्न विचारला की सूत सूत महाप्राज्ञ व्यास शिष्य नमोस्तुते धन्यस्त्वं शैव वरयोऽसि वर्णनीय महद्गुणः श्रीमशिवपुराणस्य श्रवणस्य विधिं वदः येन सर्वलभेत् श्रोता संपूर्णं फलमुत्तमम्। सांगितलं की शिव महापुराणाची कथा ऐकताना मुहूर्त पाहिला पाहिजे। जेवढे आपण अनुष्ठानात्मक कथा, ही कथा अनुष्ठानात्मक आहे ना, अनुष्ठानात्मक म्हणजे सप्त्याच्या पहिल्या दिवशी देवप्पा आले, त्यांनी पूजा केली, संकल्प केला, खाली पूजा आहे, मंदिरात पूजा मांडलेली आहे। जितकी आपण अनुष्ठानात्मक कथा आहे, भागवत आहे, रामायण आहे, देवी भागवत आहे, शिव महापुराण आहे, त्याला चांगला मुहूर्त पाहिला पाहिजे म्हटलंय, कुयोग टाळले पाहिजे। कुठे कथा कराल म्हटले 4 ठिकाणी शिव महापुराणाची कथा करायला चालते। आपल्या घराच्या बाहेर मंडप देऊन कथा करू शकतो आपण, एक मंदिराच्या मैदानात जशी आता सध्या चालू आहे इथे मंदिराच्या सभागृहामध्ये किंवा मंदिराच्या मैदानात मंडप देऊन कथा करू शकतो, 2 आपल्या शेतामध्ये मंडप देऊन कथा करू शकतो, 3 आणि तीर्थक्षेत्रामध्ये कथा करू शकतो, 4 या 4 ठिकाणी कथा आपण करू शकतो। परत सांगितलं शिव महापुराणाला किती पैसे खर्च करावे, जेवढे पैसे अपन लग्नाला खर्च करतो, जितना पैसा लगाएंगे कथा में उतना आनंद ज़्यादा आएगा। विवाहे यादृशं चित्तं तादृशं कार्यमेव हि अन्या चित्ता विनिर्यार्या सर्वा शौनकलौकिको। आपल्याकडे जर का खरोखर भगवंतानं खूप पैसा दिलाय तर त्या पैशाचा सदुपयोग काय माहिती का, तो पैसा भगवंताच्या कार्याला लावणं त्याच्याकरताच जास्ती दिलाय। नाहीतर होतंय काय माहिती का तुम्हाला, रेल्वे स्टेशनला तिकीट काढण्याकरता लाईन असते, आहे की नाही, तिकीट काढण्याकरता लाईन असते। एका साधूला अयोध्येला जायचं होतं रेल्वेनं आणि ते साधू महाराज त्यांना माहिती नाही की तिकीट वगैरे काही काढावं लागतं, डायरेक्टच रेल्वेमध्ये जाऊन बसले। तिकीट चेकर आला, म्हणजे कंडक्टर, रेल्वेचा कंडक्टर, तिकीट चेकर टीसी। आता म्हणलं बाबाजी टिकट दिखाओ टिकट। बाबाजी ने कहा भैया हम तो टिकट वकट नहीं जानते भैया। वो क्या होता है बाबा जी, पैसा दे करके वो उधर जा करके वो जो होता है ना ऑफिस, वहाँ पर वो जो लंबी कतार खड़ी होती है, कतार में जाओ, पीछे खड़े हो जाओ, नंबर लगा लो और जेब में से कुछ जेब ढीली कर करके पैसा दे दो और टिकट ले आओ। बाबा जी ने कहा मेरे पास में तो पैसा भी नहीं है, वो हम नहीं जानते भैया, लेकिन टिकट तो लगेगा। वो बाबा जी पैसा तो उनके पास में नहीं था, वो तो फकीर थे।
तेची संत ज्यांचा हे तो विठ्ठली नेनती काही टाने टोने नामस्मरणा वाचवनी। ऐसे वो फकीर पहुंची हुई चीज थे। रेलवे की टिकट निकालने वाली कतार में जाकर के खड़े हो गए बाबा जी। बाबा जी के पास में पैसा नहीं था। बाबा जी वो अफसर को बोले, जा भैया मुझे एक अयोध्या का टिकट दे दे। तो वो अफसर ने कहा पैसा दो। बाबा जी ने बोला पैसा नहीं। तो पैसा नहीं तो जाओ, तुम्हारे पीछे जो खड़ा है उसे आगे आने दो, तुम पीछे जाकर के खड़े हो जाओ। अब रेलवे स्टेशन पर टिकट निकालने के लिए क्या एक लाइन थोड़ी होती है, बहुत सारी लाइनें होते हैं ना, और बहुत सारी खिड़कियां होती है। ये बाबा जी जिस लाइन में खड़े थे ना, उनकी बाजू के लाइन में एक सेठ जी खड़े थे। बोलो, उनकी जो पैंट थी ना, पैंट की दोनों जेबें नोटों की गड्डियों से ऐसे ऐसी भरी थी, और इधर को 4 अंगुठियां, इधर को 4 अंगुठियां, कान में बालियां। इतना पैसे वाले साधु। उन्होंने ऐसी जेब से भरी पड़ी एक बड़ा सा नोट का बंडल निकाला और 2-4 नोटें निकाल करके दे दी और कहा, ये 5 अयोध्या की टिकट दे देना। तो वो बाबा जी बोले, अरे ओ सेठ, एक मेरी भी ले लेना। तो वो सेठ ने बोला, भैया बाबा जी जान ना पहचान, मैं तेरा मेहमान, तुम कौन हो? भैया हम भगवान के भक्त, यही बहुत है। लेकिन मैं आपको पहचानता नहीं ना बाबा जी, आप कोई मेरे परिवार के सदस्य, मैं आपका टिकट कैसे ले सकता हूं? अरे भैया बात को समझ, हमारे पास में चवन्नी भी नहीं है, क्योंकि भगवान को ही हम अपना सच्चा धन मानते हैं। और तेरे पास में उधर की जेब भरी है वो तेरे परिवार के लिए है, और इधर की जो जेब भरी है ना, वो तेरे स्वार्थ के लिए नहीं है। यदि मेरी भी जेब भगवान ने तुझे दी है, तो वो तुझे स्वार्थ के लिए नहीं दी है, वो परमार्थ के लिए दी है प्यारे, परमार्थ के लिए। देवानं तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्ती धन दिलं ना, ते तुमच्या करता नाही आहे। जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टवीती परोपकारे। यदि जरूरत से ज्यादा ठाकुर गोविंद भगवान भोलेनाथ महादेव ने आपको बख्शा है, दिया है, अच्छी बात है, कोई बात नहीं, लेकिन वो सिर्फ आपके अकेले का हक उस पर नहीं है। फिर उस सेठ को जरा उपरती हुई और उसने बाबा जी का टिकट दे दिया। तसं सांगायचंय काय मला, जर का धन जास्ती आहे तर जास्ती खर्च केलं पाहिजे। शाठ्य दुष्कर्मकारिणाः, लोक नको तिथे फार खर्च करतात, पण हे परमार्थाचं आलं का तर याच्यामध्ये लोक लगेच व्यवसाय करायला लागतात। नाही ना महाराज, मग एवढं, मग महाराज तेवढं, इथे का? दुसरीकडे आपण काहीच पाहत नाही। सिद्धार्थ गार्डन जा, इकडे जा, तिकडे जा, कुठे लांब जा, कुठेही गेलं तर बिलकुल आपण भाव सुद्धा करत नाही। मग परमार्थामध्ये असं का? आणि म्हणून सांगितलंय, यदि आपके पास में बहुत धन है, यदि आपके पास में बहुत धन है तो भगवान को वो धन लगाना चाहिए। यदि आपके पास में भगवान ने बहुत दिया है तो आपके अकेले का हक उस पर नहीं है, दूसरों को भी वो देना चाहिए। ये बात हमको सीख देती है। जितना धन भगवान के लिए लगाओगे उतना ही आनंद ज्यादा आएगा। कथा ऐकण्याकरता शिवभक्त ज्ञानी असे ब्राह्मण कथाकार बोलवावेत म्हटले। कथाकाराचे 7 लक्षणं सांगितले आहेत, ज्याच्याकडून तुम्हाला कथा ऐकायची आहे। विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धिकृतः दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योतिने स्पृहे। ज्याच्याकडून तुम्हाला कथा ऐकायची आहे तो विरक्त असला पाहिजे, म्हणजे समाधानी असला पाहिजे। आणि म्हणून सांगितलं, कथा ज्याच्याकडून तुम्ही ऐकणार आहे त्याच्यामध्ये शांतता म्हणजे वैराग्य पाहिजे, त्याच्यामध्ये पहिला गुण त्याचा। विरक्त वैष्णव, विरक्तो वैष्णवो, वैष्णव म्हणजे वारकरी पाहिजे, विठ्ठलावर, पांडुरंगावर, रामावर त्याची श्रद्धा पाहिजे म्हटलंय। नाहीतर आजकाल असं झालंय, म्हटले बाबा काय सांगावं, गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी, काय करोनिया पठण केली अहंता जतन, अल्प असे ज्ञान अंगी ताठा अभिमान, तुका म्हणे लंड आणोनी फोडा त्याचे तोंड। 1168 अभंगाचा नंबर 1168, 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा।
बस आजकाल असं झालं की कीर्तन शिकायलाही लोक आळंदीला जाईना, 4 वर्ष तिथं राहीना, चमनगोटा चप्पी काही करेना, माधुकरी मागेना, इंद्राईचं काही स्नान करेना, काही शिकेना बाबा, विचारसागर नाही, वृत्तीप्रभाकर नाही, ज्ञानेश्वरी नाही, ग्रंथही झालेले नाही, बस कीर्तन करायचं म्हणून करायचं, कथा शिकायला वृंदावनला जाईना, आणि मग अशाने समाजाचं तर भलं होणार आहे. हे टीका करत नाही मी, तुकाराम महाराजाचा अभंग आला, प्रमाण आहे. रोजच्या रोज नवीन नवीन महाराज जन्माला येऊ लागले आणि समाजाला मोक्षाच्या दिशेनं नेण्याच्या ऐवजी ते भलत्याच दिशेनं न्यायला लागले. म्हटले हे माझं वचन नाही, हे तुकाराम महाराजांनी लिहिलं आहे. हे तुकाराम महाराजांचे प्रमाण आहे, मी काय मनानं सांगतोय का? ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडबिली, पुढे भांग ओढाविली, भांग भुरका हे साधन पची पडे मध्यपान, तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग. 1171 अभंगाचा नंबर. टिळा टोपी उंच दाबी जगिमी एक गोसावी, अवघावर पंग सारा पोटी विषांचा थारा, मुद्रा लाविती कोरोणी मान भावे अशी जणी, तुका म्हणे ऐसे किती नरका गेले पुढे जाती. 1170 अभंगाचा नंबर. हे तुकाराम महाराजांनाच लिहिलंय. आणि म्हणून सांगितलं कथा सांगणारा महाराज त्याच्यामध्ये काय असावं? विरक्तता असावी, शांतता असावी. विरक्तो वैष्णवो, वैष्णव म्हणजे वारकरी असावा. विप्र, विप्राचा खरा अर्थ होतो ब्राह्मण, पण नुसता जातीनं ब्राह्मण नाही म्हणले या ठिकाणी. वि म्हणजे विवेक आणि पर म्हणजे प्रधान, विवेक प्रधान, ज्याच्यामध्ये विवेक प्रधान आहे, म्हणजे विवेक हा गुण प्रधान आहे, म्हणजे अग्रगण्य स्थानावरती स्थित आहे, असा विप्र हा कथा सांगण्याचा अधिकारी आहे. विरक्त 1, वैष्णव 2, विप्र 3. विरक्तो वैष्णवो विप्रो. वेदशास्त्र, त्याला वेदाचं ज्ञान असावं कथा सांगणाऱ्याला. का? वेदोपनिषदा सारा जाता भागवती कथा, अत्युत्तमा तथो भाती. भागवतातला श्लोक आहे, अध्याय नंबर 2, श्लोक नंबर 67. वेद आणि उपनिषदाचा सार याच्यामध्ये आलाय. म्हणून या कथा सांगण्याचा अधिकार विशिष्ट आचार्य परिवाराला दिला आहे. भागवत, शिवमहापुराण वगैरे आहेत ना. वेद आणि शास्त्र. आता वेद म्हणजे वेदाचे मंत्र आले पाहिजे, आणि शास्त्र म्हणजे वेदांत, व्याकरण, न्याय, मीमांसा, पातंजल आणि योग, हे 6 शास्त्र आहे. हे 6 शास्त्राचे नाव, याचं ज्ञान असावं बाबा त्या वक्त्याला. आणि वेद म्हणजे वेदाचे मंत्र यावे. अणोभद्राकृतभो यन्तो विश्वतो दब्धासु अपरितास उद्भेद देवानो यथा सदमीदव्रधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवानां सख्यमुपसेदिमाः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषः विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्ष अरिषणेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातुः. शान्तिरन्तरिक्षगुं शान्ति सर्वशान्ति ओखदय शान्ति सर्वे गुम शांती. वेद 4था गुण वक्त्याचा, त्याला वेदाचं ज्ञान असावं, शास्त्राचं ज्ञान असावं. वेदशास्त्र विशुद्धीकृत. ग्रंथामध्ये काही काही प्रक्रिया क्लिष्ट कठीण असतात, श्रोत्यांना जड जातात, समजत नाही. मोठे मोठे सिद्धांत पटवून देण्याकरता छोटे छोटे दृष्टांत देण्यामध्ये तो वक्ता कुशल असला पाहिजे. दृष्टांत कुशलो. मोठमोठाले सिद्धांत पटवून देण्याकरता छोटे दृष्टांत देण्यामध्ये तो हुशार, निष्णात, कुशल असला पाहिजे. आणि शेवटचा गुण सांगितला त्याच्यामध्ये धैर्य, त्याच्यामध्ये धैर्य, धीरो, त्याच्यामध्ये धैर्य, हिम्मत असली पाहिजे म्हटले कोणत्याही स्थितीमध्ये. असा जो वक्ता आहे अशा वक्त्याला पण शिवमहापुराण कथा सांगायला बोलवावं. अनेक धर्म विभ्रांता स्त्रैणा पाखंडवादिनः शुकशास्त्र कथोच्चारे त्याजास्ते यदि पंडिता. जे लोक अनेक धर्ममतामुळे गोंधळात पडले, जे स्त्री लंपट आहे, रोगी आहे, लोभी आहे, क्षयी आहे, अशा लोकांना ज्ञानी जरी असले तरी कथा सांगण्याकरता बोलवू नाही. शिवमहापुराणामध्ये यावं, रक्षासूत्र बांधावं, एक नारळ आणावं भागवतासारखं, त्यावर एका कागदावर आपलं नाव लिहावं, त्याला रक्षासूत्र बांधावं, ते नारळ ग्रंथासमोर ठेवून मनातली इच्छा मागावी, शेवटच्या दिवशी ओंटीत घ्यावं. अशी एक पद्धत या शिवमहापुराणामध्ये सांगितली आहे. पुढे सांगितलं शिवमहापुराण कथा ऐकताना 7 दिवसामध्ये ज्या लोकांनी गुरुमंत्र घेतलेले आहेत, नीट आहे का, ज्या लोकांनी गुरुमंत्र घेतलेले आहे त्यांना अधिक फळ मिळणार आहे श्रवणाचं. घाबरू नका. मग तुम्ही म्हणाल ज्यांनी नाही घेतलं, ज्यांनी नाही घेतलं ते घेतील ना आता पुढे. ज्यांनी गुरुमंत्र घेतलेले आहेत त्यांना अधिक फळ मिळणार आहे, आणि ज्यांनी नाही घेतले त्यांनाही फळ मिळणार आहे. म्हणून सांगितलं गुरुमंत्र घेऊन, गुरुदीक्षा घेऊन शिवमहापुराणाची कथा ऐकावी. आणखीन विशिष्ट नियम सांगितला. शिवमहापुराणाची कथा ऐकताना शक्यतो वर 7 दिवस पांढरे कपडे घालून कथा ऐकावी, नाहीतर जांभळे कपडे घालून कथा ऐकावी.
नाहीतर पिवळे किंवा केशरी. पांढरे वस्त्र घालून शंकराची कथा ऐकावी आणि रुद्राक्षाची माळ घालून शंकराची कथा ऐकावी. उद्यापासून नियम तुम्हाला माहिती असेल नसेल, शक्यतो कमीत कमी मंडपात आल्यावर रुद्राक्षाची माळ अशी घालायची, नंतर काढून ठेवायची. प्रत्येकानं उद्यापासून ओलं भस्म लावायचं पांढरं कपाळाला, पांढरं भस्म कपाळाला लावून आणि रुद्राक्षाची माळ गळ्यात घालून आणि शक्यतो तोवर पांढरे कपडे नाही भेटले तर एक दिवस पांढरे कपडे, बाकी तुम्हाला जे आवडतील ते कपडे घालून विशिष्ट कपाळाला पांढरं भस्म लावून आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालून जर का शिवमहापुराणाची कथा ऐकली तर भगवान शंकर अतिविशिष्ट कृपा करतात. हे सूत महाराज सांगतात 88,000 ऋषींना. आणखीन 7 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावं, जमिनीवर अंथरूण टाकून झोपावं, पत्रावळीवरती जेवण करावं, लसण कांदा खाऊ नये, रजस्वलेचा शब्द ऐकू नये, कोणाची निंदा करू नये, हिंसा करू नये, भांडण करू नये, शिळं अन्न खाऊ नये. हे नियम आहेत. या 7 दिवसामध्ये रोज शक्यतोवर 1000 ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. ओम आणि नमः शिवाय, नमः शिवाय म्हणजे पंचाक्षर मंत्र आहे. ओम म्हणजे एकाक्षर ब्रह्म आहे. ओमलाच प्रणव असं म्हटलेलं आहे. ओम शंकराचं रूप आहे. पुढे कथा येईल. ओमचा जन्म शंकराच्या मुखातून झाला. ओमचं स्मरण करणं म्हणजे शंकराचं स्मरण आहे. ओमची पूजा करणे म्हणजे शंकराचं पूजा केल्यासारखं आहे. ओममध्ये 3.5 देवता राहतात. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश बोली जेतं आणि अर्धमात्रा म्हणजे पिसादेवी माता पण ओममध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज जे गंध लावायचे ना अर्धचंद्रकार, ते अर्धचंद्र म्हणजे देवी आहे ओमवरचं. आणि बाकीचं ओम ते 3 अक्षर आहे, आकार उकार आणि मकार. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश बोली जेतं. ओम लावल्यानंतर होतं ओम नमः शिवाय, ओम काढून टाकल्यावर नमः शिवाय. पुढे सांगितलं माता मावल्यांनी फक्त नमः शिवायचाच जप करायचा, ओम म्हणायचं नाही. आणि माणसांनी ओम नमः शिवाय म्हणायचं. असं का हे पुढे आपल्याला कळेल. हे शिवमहापुराण कह रही इस बात को. षडाक्षर आणि पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय 1000 मंत्राचा जप करायचा रोज. या शक्य नाही तर उद्यापासून एक विनंती सर्वांना, एक विनंती की स्नान झाल्यानंतर देवासमोर बसा आणि 108 वेळेस ओम नमः शिवाय म्हणा आणि 108 वेळेस आपण इथे म्हणून घेऊ. इथे म्हणायला हरकत नाही ओम नमः शिवाय, पण जास्ती जप मावल्या करत असतील तर त्यांनी नमः शिवाय म्हणायचं. जेव्हा कथा येईल तेव्हा मी आपल्याला सांगेल. शिवमहापुराण लावल्यानंतर शिवमहापुराणाच्या समाप्तीच्या दिवशी, शिवमहापुराणाच्या समाप्तीच्या दिवशी शिवमहापुराणाचे जे कोणी यजमान असतील त्यांनी याचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं म्हणून शिवमहापुराणाची सगळ्यात मोठी संहिता आहे रुद्र संहिता. ती 2 नंबरची संहिता आहे. ज्या काल 7 संहिता सांगितले ना तुम्हाला, विद्येश्वर संहिता 1, रुद्र संहिता 2, शतरुद्र संहिता 3 आणि कोटी रुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायव्य संहिता, ह्या ज्या संहिता सांगितल्या यामध्ये रुद्र संहिता सगळ्यात मोठी आहे. त्या रुद्र संहितेमध्ये सतीखंड आहे, सृष्टीखंड आहे, पार्वतीखंड आहे, कुमारखंड आहे, युद्धखंड म्हणजे गणपती बाप्पाची, कार्तिक स्वामीची कथा आहे. पोरांनी कोणाकोणाला मारलं, गणपतींनी, कार्तिक स्वामींनी, भगवान शंकरांनी कोणाकोणाला मारलं. उद्यापासून आपल्याला हे ऐकायला भेटेल. रुद्रसंहिता सगळ्यात मोठी आहे. तर निर्विघ्नपणे हे कार्य पार पडावं असं वाटत असेल तर या शिवमहापुराणाच्या 7 दिवसामध्ये 24,000 श्लोक ब्राह्मणाकडून वाचून घ्यावे. त्याला मूलपाठ पोथी असं संहिता म्हटलेले. आमच्या वृंदावनला कंपल्सरी वाचतात. इथे महाराष्ट्रात आम्ही तो गाठ घालत नाही, कारण हेच करायला लोकांना जड जातं बाबा. पुन्हा काही काढले लोक म्हणतील पहा हे काय आणलंय बाबांनी. अशा पद्धतीने 5 ब्राह्मणांना ओम नमः शिवाय या मंत्राचा जपा करता खाली बसवावं, श्लोकाच्या वाचनाकरता बसवावं. या कथेचं पूर्ण फळ मिळावं असं वाटत असेल तर शेवटच्या दिवशी 11 ब्राह्मणांना घरी बोलवावं आणि शिवमहापुराणाच्या रुद्रसंहितेतल्या एका श्लोकाचं हवन करावं. तूप टाकावं आणि तीळ टाकावे. शक्य नसेल तर कमीत कमी गायत्री मंत्राने हवन केलं तरी चालतं. भागवतात 12 ब्राह्मण सांगितले समाप्तीच्या दिवशी भागवताच्या, आणि शिवमहापुराणामध्ये 11 ब्राह्मण सांगितले. 11 ब्राह्मण म्हणजे 11 रुद्राचं रूप आहे. 11 रुद्र शंकराचे 11 अवतार आहे. ते कश्यपाच्या भूमध्यातून प्रकट झाले होते काशीला, बरं का. हे 11 रुद्र, 11 ब्राह्मण म्हणजे 11 रुद्र स्वरूप आहे. 11 ब्राह्मणांना बोलवा, 5 प्रक्षालन कुंकुम तिलक करा आणि 11 ब्राह्मणांचं पूजन करून 11 ब्राह्मणांना एक गाय आणि सोन्याची दक्षिणा द्यायला सांगितली आहे कथा लावणाऱ्यानं. मग आपल्याला एवढी सोपे वाटते का ती कथा? बाकीच्यांचा जाऊ द्या, मला एकट्याला देऊन टाका, काय हरकत नाही. 11 जाऊ द्या, गंमत केली आहे. बाकीच्यांना नाही दिलं तरी चालेल. आचार्यम त्वाम अहम व्रणे व्रतो अस्मीहि यथा ज्ञानदा कर्म करिष्यामी. हे एक विधी आला म्हणून सांगतो मी याच्यामध्ये डिटेल्समध्ये.
हे भाव आपल्याला ऐकायला भेटत नाही टीव्हीवर सुद्धा. कारण आजकाल झालंय असं, जे सांगायचं ते सांगतच नाही आहेत, वक्ते दुसरंच सांगायला लागले. ग्रंथ राहतो बाजूला एका ठिकाणी, ग्रंथ आहे हा, तुकाराम महाराजाचे अभंग, ज्ञानेश्वरी, गाथा, हे सगळं ग्रंथाचेच दाखले दिले गेले पाहिजे. त्याला प्रमाण आहे, मी मनानं सांगतोय असं नाही. पाहोनी ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा जाण फळ आले त्याचे. पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन, नाही तरी वाया केली तोंड फिटी. तुकाराम महाराज म्हटले की नाही विठ्ठल बाबा, कीर्तन करायचं असेल तर ग्रंथ पाहून कीर्तन करा, नाहीतर कीर्तनकार आणि कथाकार मी आहे. माझ्या कथेमध्ये जर का तुकाराम महाराज येत नसतील, माऊली ज्ञानोबाराय येतच नसतील, भागवतातले शुकाचार्य येत नसतील, आणि शिवमहापुराण आणि संतांचे प्रमाण येत नसेल, तर किती सांगितलं मी तर विनाकारण बडबड केली, म्हणले वायफट वायफट वायफट. त्याला काहीच अर्थ नाही म्हणले. बाबा बात करो तो प्रमाणित बात करो, फुल्ली सर्टिफाईड. आपल्याला एक सर्टिफिकेट भेटतं पहा MSCITचं, का तर बाबा MSCIT पास आहे. तसं ग्रंथाचं पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, सगळ्या ग्रंथाचे दाखले देऊन हे सगळं केल्या गेलं पाहिजे म्हटलंय. असो, आणि मग कथा श्रवणरूपी व्रताची सांगना करण्याकरता 11 ब्राह्मणांना बोलावं, शक्तीप्रमाणे पूजन करावं, त्यांना भोजन द्यावं, वस्त्र द्यावेत, आणि देशकाळ पात्र पाहून दानधर्म करण्यानं अवश्यही फळ प्राप्त होत असते. आजची कथा भी यहाँ पर विश्राम ले रही है. मैं कुछ आरारतिक्यं प्रतिगृह्यतां सांब सदाशिवाय नमः. शंकर पार्वती देवताभ्यो नमः. शिव महापुराण ग्रंथराजाय नमः. महानिरांजन धूपमदीपमः प्रतिगृह्यतामः. कि मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजः मंगलं पुंडरीकांशः मंगलायतनो हरिः. कि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते. जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा. ब्रह्मा विष्णु सदा शिव, ब्रह्मा विष्णु सदा शिव, अर्धांगी धारा प्रभु जय शिव ओंकारा. एकानन चतुरानन पंचानन साजे, हो पंचानन साजे. हंसासन गरुडासन, हंसासन गरुडासन, वृषवाहन साजे प्रभु हर शिव ओंकारा. दो भुज चार चतुर भुज दश भुज ते सोहे, ओ भोले दश भुज ते सोहे. तीनों रूप निरखता, तीनों रूप निरखता, त्रिभुवन जन मोहे प्रभु हर शिव ओंकारा. ओ अक्षमाला बनमाला रुंडमाला धारी, हो प्रभु कंदन मृगमदलोचन, कंदन मृगमदलोचन, काल शशिधारी प्रभु
सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव नरधारी प्रभु जय ओ श्वेतांबर पीतांबर व्याघ्रांबर अंगे भोले पर ओ सनकादिक ब्रह्मादि सनकादिक ब्रह्मादि भूतादिक संगे प्रभु कमंडलो चक्र त्रिशूल धरता हो प्रभु त्रिशूल जग करता जग हरता जग करता जग हरता जग पालन करता प्रभु विष्णु सदा शिव जानत अविवेका हो प्रभु जानत विवेका प्रणवाक्षर के माथे प्रणवाक्षर के माथे यह तीनों एका प्रभु हर शिव शिव की आरती जो कोई नर गावे ओ प्रभु जो नर गावे कहत शिवानंद स्वामी कहत शिवानंद स्वामी मनवांचित फल पावे प्रभु हर शिव ओंकार प्रभु जय शिव ओंकार प्रभु हर शिव ओंकार ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव आराधि धारा प्रभु जय शिव ओंकार ओ प्रभु जय शिव ओंकार ओ प्रभु जय शिव